चालतील, पण घर पडू देऊ नका. आई वडिलांच्या नजरेत शून्य होऊ नका. ज्या कुटुंबात तुम्ही त्या ठिकाणी मोठे होणार आहात त्याच्यामध्ये मार्क हे सगळे आयुष्यभर टिकत नाहीत. ऋणानुबंध, एकमेकाशी असणारं नातं, एकमेकाशी असणारा गोडवा, हेच खऱ्या अर्थानं त्याचं वैभव आहे. आणि तुमचं जे माझ्या नावामध्ये, मी आईला कायम विचारायचो की माझं नाव धैर्यशील का ठेवलंयस. ती म्हणायची तुला मोठं व्हायचंय ना म्हणून मी नाव धैर्यशील ठेवलं. तुला मोठं होण्यासाठी धैर्यशील नाव ठेवलं की मोठं होतं का. तर तिनं सांगितलं धैर्यशील याची फोड कर, धैर्य, यश आणि शील ह्या तिन्हीचा समागम या नावामध्ये आहे. धैर्य ठेवल्यास यश नक्की मिळेल, पण यश मिळत असताना तुझं शील चांगलं असेल तरच ताठमानेनं जगू शकतील, म्हणून ते धैर्यशील माने आहे. आणि ती फोड मी आयुष्यभर जगण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या समोर मैं अपना ही फेवरेट हूं. म्हणजे आपण आरशामध्ये गेलो आणि पाहिल्यानंतर एक स्वतःबद्दलचा पाहिल्यानंतर डोळे नजरा खाली होता कामा नयेत. मी काहीतरी आज चुकलोय का हे आपली नजर आपल्याला सांगत असते. आपल्या नजरेत बघायचं झालं तर आरशात बघावं लागेल. दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्यावर बोट दाखवणं अत्यंत सोपा धंदा आहे. एखाद्या माणसाला दुसऱ्या माणसाकडे बोट दाखवणं इतपत सोपं ह्या जगामध्ये त्या ठिकाणी काही नाही. पण त्याचबरोबर आपल्यामध्ये काही बदल घडवून घेऊन जगाच्या पाठीवर आपण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करू शकतो हा आत्मविश्वास जोपर्यंत तुम्ही बाळगत नाही आणि ते चारित्र्य संपन्नपणा आपल्या पिढीमध्ये त्या ठिकाणी बाळगत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हे राष्ट्र उभं राहण्यामध्ये काही मर्यादा या ठिकाणी तयार होतील. वन्स अपॉन अ टाइम वेन विवेकानंदजी once visited a conference abroad, he went to people. There was a big hall like this. Many British women and men were dressed well. There he went and he was meeting people. You know, he used to always wear this turban and his saffron clothes, and which used to be very shabby. He never used to be very well dressed, very not appropriate for that function also. Then everybody had an eye turner on him. One of the ladies from the British party just happened to say to her husband, "Who is this man?" So he said, "He is Mr. Vivekanand." "Who is this man and why is he dressed like this? He's so shabbily dressed. He's not a gentleman." So he overheard her. Mr. Vivekanand overheard her and then he replied, and that is very important. He said, "Lady, where I come from, a tailor does not decide a gentleman, character does." ज्या देशातनं मी येतो ना त्या देशातलं कपडे जे आहेत याच्यावर जंटलमन ठरत नाही, त्याच्या कॅरेक्टरवर ठरतो. आणि तो जर जायचा असेल तर तो ज्ञानाच्या रूपानं तुमच्यापर्यंत पोहोचवणारी एक वाहिनी आज श्रद्धेच्या रूपानं तुमच्याकडे येते. पण त्याचा आपण काय फायदा करून घेणार आहोत आयुष्यामध्ये? इथंच आपण थांबणार आहोत का याच्यापेक्षा पलीकडची काही दालनं आहेत? यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी येत राहील. अपयश पचवायला जो शिकतो ना, यशस्वी व्हायला सगळेच या ठिकाणी शिकवत असतात. हे हो ते हो. दुर्दैवानं सगळेच डॉक्टर होऊ शकणार आहे का हो तुम्ही? आई वडिलांनी स्वप्न पाहिलं. इंजिनियर्स ज्याने ज्याने हात वर केले, खरंच तुम्ही सगळे इंजिनियर्स होऊ शकणार आहे का? बरं, सगळेच डॉक्टर्स इंजिनियर्स झालात असं आपण 5 मिनिटं गृहीत धरू, तर पेशंट कोण व्हायचं? समतोल, प्रत्येक गोष्टीचा समतोल राखणं हे निसर्ग करत असतो. आणि याच काळामध्ये तुम्ही तुमच्यातलं आत्मविश्वासानं स्वतःचं आत्मचिंतन करायला पाहिजे. ॲज स्टुडंट माझ्याकडे मी काय पोटेन्शियल ओळखायचा प्रयत्न केला, माझ्यामध्ये अंतर्भूत असणारे गुण काय आहेत आणि मी समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आजोबा खासदार होते, आई खासदार होत्या म्हणून खासदारकी लढली, तर मला तुम्ही कधीच निवडून दिलं नसतं. माझ्यामधलं पोटेन्शियल जर तुम्हाला वाटलं असतं, नाही काय नाही, ह्या पोराकडे काहीतरी स्पार्क आहे आणि हा काहीतरी करेल, त्या एका भावनेतनं आज मिळालेली ही संधी आहे. याचं मी काय करतोय हे खऱ्या अर्थानं उद्याचं असणारं तुमच्या श्रद्धेवरचं उत्तर आहे. आणि मग प्रत्येकाला या ठिकाणी ती संधी कुठल्या ना कुठल्या तरी रूपानं त्या ठिकाणी मिळत राहील. मी पहिल्यांदा सर या ठिकाणी सांगेन, मी शाहू विद्यालयाला त्या ठिकाणी 9वीत नापास झालो, इतका हुशार विद्यार्थी असल्यामुळे. आणि 9वीत नापास झाल्यानंतर वर्ग बदलावा लागला, शाळा बदलली. नापास झाले की त्याच वर्गात बसलं जरा अपमानास्पद वाटतं, त्यामुळे शाळाच बदलली. माझे आजोबा त्यावेळी खासदार होते, त्यावेळी प्रिन्सिपल मी झेवियर्सला होतो सुरुवातीला, आणि मग झेवियर्सच्या प्रिन्सिपलला बोलवून घेतलं. ते म्हटले, सर याला नापास केलं, तुम्हाला माहिती आहे का हा कोण आहे?
सर त्यांना वाटलं आता खासदार साहेब झाडाझडती घेत आहेत. ते म्हणले सर माहिती आहे, पण ते मी बघून घेतो, आमच्या टीचरनी काहीतरी झालं असेल ते. नाही त्याची मार्कशीट पाहिली का? हो म्हणले मी पाहिली, आणि सर जरा फारच कच्चा आहे. तेच मी सांगतोय म्हटले, हे तुमच्या शाळेत ठेवण्याच्या पात्रतेचं नाही, ह्याला शाळेतनं लिव्हिंग सर्टिफिकेट द्या. माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, टप 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 टप. मला म्हटलं आता खरंच मसरत आखाडं पाठवतात त्या. पण त्यावेळी त्यांनी मला शाळा सोडायला लावली. ती शाळा सोडली आणि एका वेगळ्या शाळेमध्ये घातली. ती शाळा बदलली. सर्व मुलांच्या शाळेमध्ये फक्त बॉईज स्कूल होतं ते, आणि त्यातनं कोविड स्कूलमध्ये गेलो. म्हणजे जिथं मुलं आणि मुली असं दोन्ही. आत्ता मी जेवढा स्टेजवरनं बोलतोय ना, त्याच्यात 4 आणे सुद्धा मला बोलता येत नव्हतं. मला हात थरथरायचे. घरात बोलताना, आजोबांशी बोलताना, आईशी बोलताना सुद्धा मला फारसं बोलता येत नव्हतं. त्यावेळी माझी शाळा बदलली, आणि आजोबांनी सांगितलं होतं त्यावेळी की हा फार लाजाळू आहे, हा फार पुढं करत नाही. तुम्ही ज्या वर्गामध्ये मुली जास्त असतील त्याला शिक्षा म्हणून तिथे बसवा. अशी शिक्षा कुणीही भोगेल नाही. पण मी खरंच लाजाळू होतो. मला मुलींनी दादागिरी केली. पहिले वाटतात मुली सोजवळ, तसं काय अनुभव नाही माझा. मी ज्या वर्गात होतो त्यातल्या मुलींनी घरातून डब्यातून काय काय आणायचं हे मला त्या सांगायच्या. डबा मला कधीच मिळत नव्हता. बुक्स जे जर्नल्स असायचे ते पूर्ण करायला मला त्या सुट्टीच्या वेळेमध्ये त्या लावायच्या. पण न कळत मला लक्षात यायला लागलं की हे मी करायला लागलो ना, हे सोपं आहे. हे सारखं होमवर्क 3 जणींचा 4 जणींचा होमवर्क मी करायचं. आणि मग हळूहळू मला लक्षात आलं, 1 वर्षाचा अनुभव असल्याचं त्यांना माहिती नव्हतं. त्यावेळी वहिनी मी वर्गामध्ये दुसरा आलो, दुसऱ्यांचा अभ्यास करत करत. पहिला 93% होता आणि मी 63% दुसरा होतो. म्हणजे बाकीची कशी असतील का? कॉन्फिडन्स वाढला. एखादी संधी आपल्याला कळायला पाहिजे की नाही हे होऊ शकतो. मी त्याच्यानंतर इतका मला प्रभाव झाला की नाही मी हे सोडवू शकतो, हे काय फार अवघड नाही आहे. आणि कॉन्फिडन्स ज्यावेळी वाढतो त्यावेळी एक आत्मशक्ती तुमच्यातली जागृत होती की प्रत्येक वेळा ती आत्म सांगत असते हे तू करू शकतोस. जग ज्यावेळी नाही म्हणताय त्यावेळी तुम्ही होय म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक ठेचेला तुम्हाला प्रत्येक वेळा कोण ना कोणतरी हे होत नाही म्हणताय त्यावेळी ते मी करतो. निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो स्व-अनुभवातनं की ती गोष्ट आल्याशिवाय राहत नाही. मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःच्या कॅपॅसिटीवर विश्वास ठेवणं, आत्मबलानं त्याच्याकडे पाहणं, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. धैर्यशील माने जर स्कूल लीडर होऊ शकतो, ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो. 10 वर्ष मानच्या खासदारकीनंतर आमचं राजकारणातलं घर संपलंय असं अनेक लोक म्हणत होती. माझं नाव सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. 17 दिवसामध्ये धैर्यशील मानेचं नाव घराघरापर्यंत या तरुणाईनं नेऊन पोहोचवलं आणि मला खासदार केलं. मी जर नाही म्हणून घरात बसलो असतो ना तर इतर सरांनी मला भाषणालाच बोलवायचं. कारण यशाचीच आरती होती. अपयशी माणसाची सावली सुद्धा स्वतःची नसते. यशाला अनेक साथीदार असतात आणि त्याचे मानकरी असतात, पण अपयशाचे फक्त तुम्ही एकमेव मानकरी असतात. म्हणून माझं स्वतःचं असं मत आहे की तुमच्यातल्या गुणांकडे या ठिकाणी लक्ष द्या. अपयशी होणारच हे गृहीत धरा. काही गोष्टी आपण जो प्रयत्न करतो ना तो निश्चितपणे काही ठिकाणी यशस्वी होतो, काही ठिकाणी अयशस्वी होतो. पण अयशस्वीपणा यशस्वीपणामध्ये कसा बदलायचा याचा मूल मंत्र तुमच्या पाशीच आहे. तो आत्मसात काही चिंतन करण्याची गोष्ट या ठिकाणी आहे. तुमच्यापैकी किती लोक भारतीय आहेत हात वर करा. इंग्लंडमधलं कोणच नाही, सगळे भारतीय. काय केलं तुम्ही म्हणून तुम्ही भारतीय झालात? व्हॉट मेक्स यू अन इंडियन? याच्यापेक्षा वेगळं योगदान काय? मी फक्त ह्या देशात नागरिक म्हणून जन्माला आलो, हा एवढा अधिकार आपल्याला बास आहे भारतीय होण्यासाठी? खरंच या देशाबद्दलचं आपलं दायित्व किंवा ह्या देशाला आपण समजून घेतलं का? राईट्स बद्दल जेवढं आपण बोलतो, रिस्पॉन्सिबिलिटीज बाबतीत तेवढं बोलतो का? मला माझ्या घरातल्यांनी कधी सांगितलं का ही गाडी तुझी, घोडं तुझं, घर तुझं, हा देश तुझा आहे, पण किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये आपला देश पसरला हे कधी मला सांगितलंच नाही.
हे माझं आहे. द फिलिंग ऑफ बिलॉंगिंगनेस जो आहे ना, तो राष्ट्राप्रती असणं फार महत्वाचं आहे. मी आजही जे हात वर केले माझ्यासह त्या सर्वांना मी सांगेन, मी अजूनही भारतामध्ये भारतीय हुडकतोय. आय एम फाइंडिंग एन इंडियन इन इंडिया. जो खरा राष्ट्रभक्त असेल, जो राष्ट्रासाठी जगत असेल, जो सकाळी 2 तास वेळाने उठतो, तो देशातले वर्किंग आवर्स कमी करतो. जी तरुणाई 2 तास लेट उठते ना, त्याचे वर्किंग आवर्स कमी होतात आणि राष्ट्रीय श्रमाचे, त्या देश घडवण्याचे 2 तास तुम्ही कमी करतात. फक्त पुढारी भ्रष्टाचार करतात, पोलीसवाले भ्रष्टाचार करतात, अधिकारी करतात, गव्हर्नमेंट करते. हा सुद्धा भ्रष्टाचारच आहे. मी पाणी मला लागत असताना सुद्धा जेवढं 2 आता येतंय की नाही मला माहित नाही ते, पण जिथं पाणी येतं तिथं नळ नुकसा सोडून ठेवतो आणि माझ्या वाटणीचं पाणी जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त वेस्ट घालवतो. मी भूक लागल्यानंतर मला जेवढं खायला पाहिजे, शरीराला गरज आहे, त्याच्यापेक्षा 4 घास जास्त खातो. हे सर्व भ्रष्टाचाराची सगळी लक्षणं आहेत. भ्रष्टाचार निव्वळ पैशाने देऊन घेऊन होत नाही, तर राष्ट्र निर्मितीमध्ये सुद्धा आपला आचार काय आहे याच्यावर हे राष्ट्र निर्माण होत असतं. मी इथं असणाऱ्या प्रत्येक मुला मुलीला एवढं सांगायचं आहे की तुम्ही रिस्पॉन्सिबल सिटीजन व्हायला सांगा. डॉक्टर इंजिनियर तुम्ही व्हालच, पण एक रिस्पॉन्सिबल सिटीजन होण्याच्या दृष्टिकोनातून मला पुढं तुम्ही गेल्यानंतर मी भारतीय आहे, धैर्यशील माने. माने हे आडनाव माझ्या जन्मानं मला मिळालं, माझ्या आई वडिलांचं होतं, ते आडनाव माझं झालं. खासदार हे पद ह्या लोकांनी मला इथं समोर बसलेलं दिलं. माझी ओळख धैर्यशील इतकीच आहे. मी कुठेही ऍप्लिकेशन केलं नव्हतं मानेंच्या कुटुंबामध्ये जन्माला यावं म्हणून. मानेंच्यात आलो म्हणून माने झालो, कांबळेंच्यात आलो तर कांबळे झालो असतो, मुल्लांच्यात आलो तर मुल्ला झालो असतो. यामध्ये माझं योगदान काय? काहीच नाही. खासदार तुम्हा सर्वांना विश्वास वाटला की हा माणूस काहीतरी करेल म्हणून ते पद संबोधन तुम्ही माझ्यासमोर जोडलं म्हणून मी खासदार झालो. पण मी जर धैर्यशील विसरलो, हे मागचं पुढचं काहीच राहत नाही. सांगतो तुम्हाला, आडनाव तुम्हाला आई वडिलांच्यामुळे मिळालं ती पुण्याई आहे, पण त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये तुमचं जे नाव आहे ही ओळख झाली पाहिजे आणि ती ह्या राष्ट्राची आणि कुटुंबाची ओळख झाली पाहिजे. याच्यासाठी आजपासून प्रयत्न तयार करा आणि तुमच्यातला ज्वलंत जो या ठिकाणी पुरुषार्थ आहे त्याला हाक घाला. मुलगा किंवा मुलगी या देशाच्या कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही जाल त्याचे तुम्ही शिवछत्रपती असले पाहिजेत, ज्याच्यामध्ये कोणतीही अतुलनीय गोष्ट आहे. शिवछत्रपती म्हणजे काय? ही इज अ सॉव्हरेन किंग. ज्याच्या पाठीमागं कोणी नव्हतं छत्रपती. ही स्टार्टेड हिज किंगडम फ्रॉम हिम ओन. आणि ते स्वतःपासून जे विजडम त्यांनी तयार केलं त्याच्यापासून ते अधिपती झाले आणि त्याच्यानंतर हे स्वराज्य तयार झालं. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळी छत्रपती व्हायला चालू व्हाल त्यावेळी निश्चितपणे महाराष्ट्र असू दे किंवा देश असू दे, पर्यायाने एका वेगळ्या उंचीवर गेल्यासाठी राहणार नाही. श्रद्धेनं पुढे जात राहा आणि निश्चितच येणाऱ्या प्रत्येक संकटावर मी तुझ्यावर मात करेन ही ताकद आणि हिंमत मनामध्ये ठेवा. कुठलंही अपयश तुमच्या पदरी कधीही पडणार नाही. त्याच्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.